काश्मीर टाइम्स नावाच्या एका वर्तमानपत्राच्या ऑफिसवर काल जम्मू काश्मीरच्या स्टेट इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या ऑफिसर्सनी रेड टाकली आणि या रेडमध्ये काही अशा गोष्टी सापडल्या ज्या गोष्टी कुठल्याही वर्तमानपत्राच्या ऑफिसमध्ये कधीही सापडता कामा नयेत किंवा कधीही सापडू शकत नाहीत. पण या काश्मीर टाइम्सच्या ऑफिसमध्ये त्या गोष्टी सापडल्या, ज्यापैकी एक होती AK-47 रायफलच्या कार्ट्रिजेस. त्यामुळं काश्मीर टाइम्सवर अनेक वर्षांपासून भारत सरकारचा राग होता. तो असायचं कारण देखील आहे. पण काश्मीर टाइम्सवर झालेला हा हल्ला म्हणजे प्रेसवर हल्ला आहे, वर्तमानपत्रावर हल्ला आहे, त्यांच्या स्वातंत्र्यावर हल्ला आहे असं सध्या बोललं जात असलं किंवा असा आरोप ते वर्तमानपत्र करत असलं तरी दिल्लीमध्ये जो बॉम्ब ब्लास्ट झाला त्याच्या संदर्भात जी सध्या कारवाई केली जाते आहे त्या कारवाईचा डायरेक्ट संबंध या काश्मीर टाइम्सवर केलेल्या रेडमध्ये आहे. कारण काश्मीर टाइम्सचा आणि या दिल्लीमध्ये झालेल्या हल्ल्याचा काहीतरी संबंध लागतोय. कारण आपण या अगोदरच बघितलं एक व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल समोर आलं होतं. त्यानंतर आपल्या सुरक्षा यंत्रणा सतर्क झालेल्या आहेत. त्यांच्याही आता लक्षात आले की इथं फक्त दहशतवादी म्हणजे अनएम्प्लॉईड बेरोजगार लोक फक्त दहशतवादी म्हणून काम करतात असं समजायचं कारण नाही. याच्यामध्ये डॉक्टर असू शकतात, तर यामध्ये पत्रकार देखील असू शकतात. त्यामुळे याचा काय संबंध आहे, या वर्तमानपत्रावर रेड का केली गेली, या वर्तमानपत्राचा इतिहास काय आहे आणि खरोखर ह्या वर्तमानपत्रानं असं काही दुष्कृत्य किंवा देशविघातक काम केलंय काय ते पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. तुम्हाला माहिती आहे की 10 नोव्हेंबर 2025 ला दिल्लीमध्ये एक कार बॉम्ब ब्लास्ट झाला ज्याचा संबंध डायरेक्टली जम्मू काश्मीरशी लागतोय, पुलवामाशी लागतोय. त्यानंतर सर्व सुरक्षा यंत्रणा अतिशय सतर्क झाल्यात आणि जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावरती सर्च ऑपरेशन चालू आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून जम्मू काश्मीरच्या स्टेट इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, आता जम्मू काश्मीर हा एक केंद्रशासित प्रदेश आहे त्यामुळे तिथले पोलीस हे तिथल्या LGच्या म्हणजे लेफ्टनंट गव्हर्नरच्या अधिकाराखाली येतात. त्यामुळे ही जी रेड आहे ती एक प्रकारे केंद्र सरकारनंच घडवून आणली असं म्हटलं पाहिजे. पण सरकारनं ही जी रेड टाकली यामध्ये काश्मीर टाइम्सच्या ऑफिसमधून 3 AK-47च्या कार्ट्रिजेस सापडल्यात. याच्याशिवाय त्या ऑफिसमधून काही पिस्टल राऊंड सापडलेले आहेत आणि ग्रेनेडच्या पिन्स सुद्धा सापडलेल्या आहेत, ज्या कुठल्याही वर्तमानपत्राच्या ऑफिसमध्ये कधीही असू शकत नाहीत. या गोष्टीनंतर मग आता या वर्तमानपत्रावर म्हणजे काश्मीर टाइम्सवर एक FIR दाखल केलेली आहे. त्याशिवाय काश्मीर टाइम्सच्या एक्झिक्युटिव्ह एडिटर असणाऱ्या अनुराधा भसीन यांच्यावर देखील FIR दाखल केलेली आहे. FIR दाखल करायचं कारण काय आहे, तर त्यामध्ये असं स्पष्ट म्हटलंय की अँटी इंडिया नॅरेटिव्ह चालवण्यासाठी म्हणजे देशविरोधी नॅरेटिव्ह चालवण्यासाठी, भारताच्या अखंडतेच्या विरोधात नॅरेटिव्ह चालवण्यासाठी म्हणजे लिखाण करण्यासाठी, आणि दुसरी गोष्ट म्हणजे भारताच्या फुटीरतावाद्यांना मदत करण्यासाठी म्हणजे भारताचे तुकडे होण्यासाठी ज्या शक्ती काम करत आहेत त्यांना मदत करण्यासाठी हे सगळं केलं गेलं. आता या वर्तमानपत्रानं अशी बोंब मारायला चालू केलेली आहे की हा आमच्या स्वातंत्र्यावर म्हणजे लिहिण्याच्या स्वातंत्र्यावर घालाय. पण खरं तर इथं मी थोडासा जाऊन हा वर्तमानपत्र हा जे ऑनलाईन व्हर्जन आहे त्याचा ते वाचण्याचा प्रयत्न केला. मला असं लक्षात आलं की दिल्लीचा जो बॉम्ब ब्लास्ट झाला ज्याच्यामध्ये स्पष्टपणे काही लिंक सापडल्या होत्या, अनेक गोष्टी स्पष्टपणे समोर आलेल्या होत्या, पण तरीही या वर्तमानपत्रानं सिलेक्टिव्हली लिहिलं. त्यांनी कुठल्याही पद्धतीचा पुरावा किंवा खऱ्या बातम्या सांगितल्याच नाहीत. त्यांनी असं पसरवायचा प्रयत्न केला की भारत सरकार मुद्दाम काश्मीरमधल्या तरुणांना टार्गेट करते. भारत सरकारकडे कुठलाही पुरावा नसताना फक्त कुणाला पकडायचं म्हणून या काश्मीरमधल्या अतिशय चांगल्या असणाऱ्या धार्मिक वृत्तीच्या अतिशय हुशार तरुणांना पकडलं जाते असा नॅरेटिव्ह पसरवायचं काम हे वर्तमानपत्र करते. हे मी स्वतः वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं. हे वर्तमानपत्र अशाच गोष्टी अनेक वर्षांपासून करते. या वर्तमानपत्राची सुरुवात 1954 साली वेद भसीन नावाच्या व्यक्तीने केली होती. खरं तर पहिल्यांदा हे एक वीकली होतं म्हणजे साप्ताहिक होतं. नंतर 1964 पासून हे एक डेली म्हणजे वर्तमानपत्र, रोजचं वर्तमानपत्र चालू झालं. या वर्तमानपत्रामध्ये नेहमी सेपरेटिस्टला सपोर्ट करणारा, काश्मीरचं स्वातंत्र्य मागणारा एक प्रकारचा विचार मांडला जातो, त्याला सपोर्ट केला जातो. हे जे वेद भसीन नावाचा व्यक्ती होता ज्यानं हा चालू केलेला पेपर, त्या वेद भसीनला देखील प्रो सेपरेटिस्ट व्यक्ती असंच म्हटलं जातं, जो भारताच्या सार्वभौमत्वाच्या विरोधात होता. पण तरीही तो भारताचा नागरिक होता, त्यामुळे आपण त्याला काही करू शकत नाही कारण त्याच्याकडे वर्तमानपत्राची ताकद होती. या सगळ्या गोष्टी असल्यामुळं त्याच्यापर्यंत आजपर्यंत कधी पोलीस पोहोचू शकले नव्हते. पण 2000च्या दशकामध्ये एक अमेरिकेमध्ये सेमिनार आयोजित केला होता, जो सेमिनार पाकिस्तानच्या ISIनं फंड केला होता. या अमेरिकेमधल्या सेमिनारचं आयोजन केलं होतं पाकिस्तानच्या एका व्यक्तीनं ज्याचं नाव होतं गुलाम नबी फाई.
या व्यक्तीनं केलेल्या या सेमिनारमध्ये वेद भसीन स्वतः गेले होते. त्यांनी तिथं ह्युमन राईट्स म्हणजे काश्मीरमधले पोलीस, काश्मीरमधले भारताची मिलिटरी कशा पद्धतीनं तिथल्या व्यक्तींच्या मानवी हक्कांवर गदा आणते आहे असं सांगत सांगत प्रो सेपरेटिस्टचा एक अजेंडा रेटायचा प्रयत्न केला. नंतर या गुलाम नबी फैला FBI अटक केली होती कारण त्याला ISIनं पैसा पुरवला होता. पण वेद भसीन सुटले. 2015 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. या सगळ्या गोष्टी असल्या तरी आता सध्या या वर्तमानपत्रावर का पोलीस रेड टाकता आहेत, या वर्तमानपत्राला का टार्गेट केलं जाते ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. पोलिसांना एखादी बातमी लागल्याशिवाय पोलीस अशा पद्धतीची रेड करणार नाहीत. पण तरीही ही रेड केल्यानंतर एक तर या वर्तमानपत्राच्या ऑफिसमध्ये अनेक एक्सप्लोजिव्ह सापडली, म्हणजे काही बंदुकीच्या कार्ट्रिजेस सापडल्या, पिस्टल राऊंड सापडले, ग्रेनेडच्या पिन सापडल्या, या गोष्टी आहेतच. पण याच्याशिवाय एक महत्वाची गोष्ट म्हणजे या संपूर्ण दहशतवादाचं, काश्मीरमधून जो दहशतवाद पोचला जातोय, जो पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आहे, त्याचं एक इकोसिस्टीम आहे आणि या इकोसिस्टीम मध्ये अनेक वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज वेगवेगळ्या लोकांना वाटून दिलेल्या आहेत. एक सगळा प्लॅन आहे तो पाकिस्तानमध्ये ISI करत असते. जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबा यांच्यासारख्या दहशतवादी संघटना प्लॅनिंगचं काम करतात, एक्झिक्युशनचं काम करतात. काही पाकिस्तानमधले दहशतवादी किंवा भारतामधले काही तरुण जसं की उमर नबी, मुजम्मिल गनी असे काही भारतातले तरुण यांना मदत करायचं काम करतात ते OGWs, म्हणजे ज्यांचा दहशतवादाशी काही संबंध नाही पण ते ओव्हरग्राऊंड वर्कर्स आहेत आणि ते कोणत्याही प्रकारची मदत करतात, म्हणजे पैसे पुरवणे, माहिती पुरवणे, पोलीस आले गेलेच्या बातम्या देणे, अशा पद्धतीची कामं हे OGW करतात. याशिवाय फायनान्सिंगचं काम काही NGO करतात, काही पाकिस्तानातून आलेल्या व्यक्ती करतात, काही काश्मीरमधले नागरिक करतात. या सगळ्या गोष्टींमध्ये एक महत्वाची जबाबदारी राहते, ती म्हणजे नॅरेटिव्ह सेट करणे, तरुणांची माथी कशी भडकवायची. आणि हा नॅरेटिव्ह सेट करायचं काम अशा पद्धतीची काश्मीर टाइम्स सारखी वर्तमानपत्र करत होती, कारण ही प्रो सेपरेटिस्ट अजेंडा रेटत होती आणि ही काश्मीर मधल्या तरुणांना हे सांगतात की काश्मीरचा खरं तर भारतातल्या दहशतवादाशी काहीही संबंध नाही. काश्मीर मधला जो प्रत्येक दहशतवादी असेल, मग तो दहशतवादी असो, तो पुराव्या सकट सिद्ध झालेला दहशतवादी असो किंवा एखादा आपल्या मिलिटरीच्या ऍक्शन मध्ये मारला गेलेला दहशतवादी असो, प्रत्येक दहशतवादी हा एक सामान्य गरीब व्यक्ती आहे. त्याला शिकायची इच्छा आहे, त्याचे गरीब आई वडील आहेत, त्याचं असं आहे किंवा तसं आहे, त्याच्याबद्दलच्या भावनिक पोस्ट केल्या जातात आणि असं सांगितलं जातं की सामान्य काश्मीरी व्यक्तीला टार्गेट केलं जाते. म्हणजे भारत विरुद्ध काश्मीर असं चित्र रंगवायचं काम ही नालायक वर्तमानपत्र करतात. त्यामुळे यांच्यावर जो आता क्रॅकडाऊन केला गेलाय तो खरं तर यापूर्वीच होणं गरजेचं होतं, कारण यांनी मोठ्या प्रमाणावर काश्मीरला भारतापासून तोडण्यासाठी मागच्या अनेक वर्षांपासून काम केलंय आणि ते खोडून काढायचं असेल तर या वर्तमानपत्रांना अशाच पद्धतीने टार्गेट केलं पाहिजे. आता इथं काही लोक म्हणतील की मग या वर्तमानपत्रांमध्ये आणि भारतातल्या इतर वर्तमानपत्रांमध्ये फरक काय आहे? तर भारतातली अनेक वर्तमानपत्र इंडिपेंडंट रिपोर्टिंग करतात, अनेक YouTube चॅनल्स करतात, पण त्या सगळ्यांना आपण दहशतवादी वृत्तीचे किंवा प्रो पाकिस्तानी किंवा प्रो सेपरेटिस्ट असं म्हणू शकत नाही. भारतामध्ये वायर आहे, स्क्रोल आहे किंवा इतर अनेक न्यूज आउटलेट्स आहेत जे वेगवेगळ्या पद्धतीनं सरकारला प्रश्न विचारायचं काम करतात. पण सरकारला प्रश्न विचारणं वेगळं आणि देशाच्या विरुद्ध काम करणं वेगळं. अँटी गव्हर्नमेंट आणि अँटी इंडिया या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जो अँटी गव्हर्नमेंट असेल त्यामध्ये काहीही हरकत नाही. अँटी गव्हर्नमेंट असणं हे लोकशाहीचं एक वैशिष्ट्य आहे आणि ते चांगलं आहे. पण अँटी इंडिया जर एखादा व्यक्ती असेल तर त्याच्यावर अशाच पद्धतीनं कारवाई झाली पाहिजे आणि त्यांची कॉलर पकडून त्यांना जेलमध्ये घातलं पाहिजे. या संपूर्ण मुद्द्यावर काश्मीर टाइम्सवर झालेल्या या रेडबद्दल मला जे कळलं ते मी तुम्हाला सांगितलं. या मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.